दुसरा विजया कोकणेंनी पाठवलेला आहे, तिसरा बाळा तांडेंनी पाठवलेला आहे आणि प्रकाश जाधवनी व्हिडिओ पाठवलेला आहे। जेवणानंतर मात्र आपण ते व्हिडिओ बघणार आहोत 4 लोकांचे। हॅलो, हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग। मी विजया महादेव कोकणे। काय बाळ तांडेची आठवण आली ना? त्याला सुद्धा आता उसकी लागली असेल। 2025 मध्ये आपल्याला शाळा संपून 50 वर्ष झाली आहेत। या 50 वर्षात आपली सर्वांची खूप छान तऱ्हेने प्रगती झाली, पण या प्रगतीत माझ्यामध्ये 3 जणांचा वाटा असतो। मातृदेवो भव, पितृदेवो भव आणि गुरुदेवो भव, म्हणजेच आपली शाळा। मनोहरबाईंनी ही शाळा सुरू केली नसती तर आपल्याला ही शाळा मिळालीच नसती। आपल्या आयुष्यात लोकमान्य विद्या मंदिर या माझ्या म्हणजेच आपल्या शाळेचे अनन्यसाधारण महत्त्व आहे। या शाळेने आपल्याला खूप गोष्टी दिल्या। आता या शाळेचं कौतुक काय करायचं? जेव्हा मी म्हणते की ही माझी शाळा, त्यातच सगळं आलं। शाळेच्या काही माझ्या फारशा आठवणी आहेत असं नाही, पण ज्या थोड्या आठवत आहेत ते मी तुम्हाला सांगते। मला सर्वात लहानपणच्या पागेबाई आठवतात, कडक शिस्तीच्या, आणि त्यांच्याबरोबर त्यांची मदतनीस होती रुक्मिणी। ती तर मला खूप प्रकर्षाने आठवते, कारण ती सगळं काम हसतमुखाने करायची। नंतर मला बेलुलकर सर आठवतात, चित्रकलेचे। मला चित्रकला कधीच जमली नव्हती, तेव्हा पण मी बटर पेपर वापरायचे आणि माझी चित्र काढायचे, पण माझी ही मखलाशी बेलुलकर सरांना समजायची आणि मला म्हणायचे, काय कोकणे, ही बटर पेपरची किमया आहे ना? नंतर मला आठवतात ते डेव्हिड सर। तेव्हा मी खो खो खेळायचे, पण त्या खो खो खेळामुळे मला एक खूप फायदा झाला की माझं पोश्चर त्यामुळे खूप छान राहिलं। नंतर थोड्या मोठ्या वर्गात गेल्यावर मला आठवतात ते मोडक सर। ते आपल्याला भौतिकशास्त्र शिकवायचे। हे भौतिकशास्त्र ते आजतागायत मला कळलं नाही, पण आता मोठं झाल्यावर आणि मागे वळून बघताना असं वाटतं की सगळ्याच गोष्टी आपल्याला आयुष्यात कळल्या पाहिजेत असं काही नसतं। पण एक आहे की शाळेचं योगदान हे फार महत्त्वाचं आहे। या समारंभाला जे काही शिक्षक आपले उपस्थित राहू शकले ते आणि जे उपस्थित राहू शकले नाहीत ते, त्या अशा दोघांनाही माझा मनापासून नमस्कार आणि त्यांना धन्यवाद। हाय, मी वंदना वसंत चितळे, 1975ची बॅच, लोकमान्य विद्या मंदिर। ग्रीटिंग फ्रॉम सिडनी। शाळा म्हणजे ज्ञानाचे मंदिर आणि ही आपली प्रिय शाळा लोकमान्य विद्या मंदिर मनोहरबाईंनी लोकमान्य नगरात I-132 ब्लॉकमध्ये सुरू केली। आणि काही गोष्टी अशा असतात की त्या मनात कायम घर करून राहतात। त्यातली एक गोष्ट म्हणजे बाईंचा शाळेतला फळा। तो आम्ही अजूनही जतन करून ठेवलेला आहे। बाईंनी केलेल्या संस्काराच्या ज्ञानपीठातून बाहेर पडलेले आपण 1975चे विद्यार्थी आज 50 वर्षे पूर्ण करत आहोत। या गोष्टीचा मला अतिशय अभिमान आहे। शाळेतील सर्व शिक्षकांच्या प्रती मी कृतज्ञता व्यक्त करते। तुम्ही आम्हाला चांगले संस्कार दिलेत। 10वी पास झाल्यावर सर्वांच्याच वाटा वेगळ्या झाल्या, अशा की इतके सगळे व्यस्त झाले की कधी भेटेनसेच झाले आणि भेटीचा योगही आला नाही। पण आमचा मित्र जयेश जागीदार याने 2014मध्ये व्हॉट्सॲपचा ग्रुप फॉर्म केला। टेक्नॉलॉजी इज अ ब्लेसिंग, त्यामुळे आम्ही परत व्हॉट्सॲपच्या माध्यमाने जवळ आलो आणि मग आपली गेट टुगेदर सुरू झाली। पहिले गेट टुगेदर आपले गंगाविहारमध्ये झाले आणि पुन्हा सगळ्यांची नव्याने ओळख झाली आणि मग भेटतच राहिलो, गेट टुगेदर करतच राहिलो। सोहळ्यास उपस्थित राहायची खूप इच्छा होती, पण लांबून एवढं नाही जमलं। पण संजय कर्वेंनी सूचना केली की व्हिडिओ रूपाने तू तुझ्या शुभेच्छा देऊ शकतेस आणि समारंभ अटेंड करू शकतेस। एक छोटीशी कविता मला सुचली आहे। आनंदाच्या क्षणी गाऊ आनंदी हे गाणे, लोकमान्य विद्या मंदिर ज्ञानाचे हे लेणे, सुख आणि समृद्धी लाभो तुम्हा आम्हा, जीवनाचा प्रत्येक क्षण आनंदी हा व्हावा। थँक्यू गाईज।
शाळा, श्यामची शाळा. काय नाव आहे तुझं? श्याम नारबा उसवणे. रंगीत कागदाच्या पंखानी उडे उडे खडूत जग सारे हे. अहो समधे म्हणते ती श्यामलाही हुशार आहे म्हणून, आणि तो शाळेत गेला ना की आणखी हुशार होईल. आबा मला शाळेत जाऊ द्या ना. अरे तुला एकदा सांगितलेलं तुझ्या टकुरात घुसत नाही का? ते शाळेत जाणार नाही म्हणजे शाळेत जाणार नाही. मला शाळेत जायचं हाय, खूप खूप शिकून मोठं व्हायचं हाय, खूप खूप शिकून मोठं व्हायचं हाय. श्यामच्या शिक्षणाची जबाबदारी मी घेतो, मग चालेल? जाऊ दे हो. तुम्ही कसली करा जिम्मेदारी? आधी फुकट शिकून लालूच द्यायची आणि मग शाळेचा नाद लावायचा. याचे धंदे करतो काय तुला तेव्हा मास्तर? पोलिसात तक्रार करू काय? ए बुडाऊ, तुला कुठं तक्रार करायची तिथे कर जा. इनको तो कमी नका, मैं खून पी जाऊंगा, एक एक को नहीं छोडूंगा असं म्हणून मी अशी कॉलर पकडायची काची आणि मग ये धर्मिया. म्हणजे मी आता शाळेत बसू शकत नाही? नाही. तुझ्या चित्राला पहिल्या क्रमांकाचं बक्षीस मिळाल्यावर सगळ्या लोकांसमोर तुझं नाव पुकारलं जाईल. तुला स्टेजवर बोलवून बक्षीस दिलं जाईल. तुझे बाबा तुला शाळेत पाठवतील. श्यामची शाळा, श्यामची शाळा, श्यामची शाळा, श्यामची शाळा. हाय गणपत मामा. हाय. हसा हसा. अरे तुम्ही हसलात की मला लय बरं वाटतं. फक्त मला एक डाव एवढं सांगा, हसताय कशा काय? टेन्शन सोडा, मजा करा, नाचून गाऊन लाईफ एन्जॉय करा. सारं विसरून जावा, काय घडलं ते काय. आज दिवस हा तुमचा हाय, करा उलटू धमाल. शेवटी आपण आयुष्य किती जगतो यापेक्षा आपण आयुष्य कसं जगतो हे जास्त महत्वाचं. बाबा मी तर मराठीच गाणं गाणार. शाबास. बघा याला म्हणतात मराठी माणूस. जय महाराष्ट्र. जोश नव जल्लोष नव, आठवणींची धुंद हवा, भेट सुरांची घेऊन या, दोस्त हा जुना आला पुन्हा. मला जर या मुलाला शाळेतनं काढायचं नसेल तर उद्यापासून आमची मुलं या शाळेत येणार नाही. आय एम सॉरी मिस्टर महाजन, पण सचिनला तुला शाळेतून काढून टाक. काय कोणाचं वाईट केलं म्हणून देव आमच्याच बाबतीत हे सगळं करतोय मला कळत नाही. माझी काहीच चूक नसताना माझे मित्र माझ्यापासून दूर गेले. बोल ना मम्मा, मी तुझाच मुलगा आहे ना. ज्ञान मंदिरी विद्या घेऊन ज्ञानवंत भासारे. तुम्ही उद्याच्या भविष्यातले जसे चमकते तारे. आम्ही चमकते तारे उद्याचे, आम्ही चमकते तारे, आम्ही चमकते तारे उद्याचे, आम्ही चमकते तारे. अभिनंदन, मनपूर्वक अभिनंदन. एका मैत्रिणीला बोलवलंय. आता ही कोण मैत्रीण? केतन श्रीराम पाध्ये ही तुझी खास मैत्रीण. ताई प्लीज आता मला माझ्या मनासारखं वागू दे. तुला काय म्हणायचंय? आपली सियादी सुद्धा. हे बघ, त्याच्या घरी जाऊन जर तुझं करिअर बनणार असेल ना, तर असं करिअर नकोय मला. मी माझं करिअर करणारच आहे, अँड ॲट एनी कॉस्ट. बरं झालं आपलं लग्न झालं नाही ना, तेच बरं झालं. काय असं का म्हणतेस? तुला बायको आहे, मुलगा आहे, तुझ्या संसारात खूप सुखी आहेस रे. म्हणजे तू भोजपुरी फिल्म मध्ये काम करणार? मी ही संधी सोडणार नाहीये. आयुष्याच्या कुठल्याही वळणावर तुला मदत करायला मिळाली तर मला आनंदच वाटेल. एकी बरोबर प्रेम आणि एकी बरोबर लग्न असं नाही केलंय त्यांनी.
सुरेखा, तू तिच्यावरती हात उगारायला नको होतास. एक डेड बॉडी सापडली. ती काय देवाघरी गेलीये? I congratulate you and your friends. Well done, boys. जी जीप खेचून हातात देन त्याला. आज योगेश सरांचा हात पकडण्यापर्यंत मजल गेली यांची. उद्या दुसऱ्या शिक्षकांवर हातही उचलतील. पैसेवाल्यांच्या मुलांनी काहीही धुडगूस घातला तरी चालतो, ही समजूत आपण दूर केलीच पाहिजे. त्याबद्दल मी माफी माफी माय फूट. स्वप्न तुझे होईल पूर्ण, काग होते निराश. तू म्हटलंस तर आताच येतो. येऊ या ना. हा प्रयोग यशस्वी नाही झाला तर सर याचं उत्तर वेळ दे. बरीच मोठी ती तरीही बुडाली होती ती टायटॅनिक शिप. या वाटेत एक खंडर आहे, त्याला भूताचा खंडर म्हणतात. किती भयानक खंडर आहे. या रहस्याचा पर्दाफाश मीच करणार. Well done boy, well done boy, well done boy, well done boy. सरकार, सुल्तान आया है. एक सच्चा मुसलमान वही होता है जो अपने मुल्क से मोहब्बत करता है, समझे. बड़ा शौक है ना हिंदुस्तानियों को दिवाली मनाने का. इस बार इंशाल्लाह दिवाली हम मनाएंगे. कश्मीर आली रे आली मी मुंबई वाली, तुझको चखा दूं मैं होठों की लाली. आली रे आली मी मुंबई वाली, तुझको चखा दूं मैं होठों की लाली. नाही शौक आहे ना दुसऱ्याला दारू पाजायचा. तुझा शौक आपण पुरा करणार. कोथरा को कैसे भूल सकते हैं. रसम जाने ली है इन लोगों ने. आमची दोस्ती आहे तुफान, आमची दोस्ती आहे तुफान. आमची पण दारू पित नाही, आपल्याला फॉरेनची लागते. बाटली पण आणि बाई पण. उत्कृष्ट संकलन रुपये 16,000 व मानचिन्ह. प्रकाश जाधव, रमाबाई भीमराव आंबेडकर या चित्रपटासाठी. LVM 1975 batch. Hip hip hooray! Hip hip hooray! Hip hip hooray! LVM 1975च्या बॅचच्या मित्रमैत्रिणींनो, आज सकाळी आम्ही 7 वाजता गंगाविहार हॉटेलजवळ जमून सगळेजण इथे आलेलो आहोत. प्लेसचं नाव आहे आनंदवन. अतिशय निसर्गरम्य अशी जागा आहे. जवळजवळ 47 वर्षानंतर आयुष्याच्या उत्तरार्धात काठी ओलांडल्यानंतर परत आपण सगळेजण लहानपणीची मजा अनुभवतोय. याच्यात एक अभूतपूर्व आनंद आहे. मला खूप आनंद आहे की माझे सगळे मित्र हे आनंदवन बघायला आलेले आहेत. त्या आनंदवनमध्ये मुख्यतः इथे साधारण 100 ते 125 आंब्याची झाडं आहेत, नारळाची झाडं आहेत. त्या आनंदवनचा साधारण 6 ते 6.5 एकराचा जो परिसर आहे तो भिंतीच्या बाजूनी पूर्णतः वॉकवेनी कव्हर केलेला आहे. त्यामुळे आपण पूर्ण आनंदवनला फेरी मारू शकतो. आणि मला वाटते जे आले नाहीत
त्यांनी हे खरोखर मिस केलेलं आहे. आपण ज्याप्रमाणे शाळेत युनिफॉर्म घालायचो आणि सगळे एकत्र जमायचो ना, ते लूक आजच्या ह्या समारंभाला आलेले आहे. कारण आपल्या सगळ्यांच्या इथे हृदयावर LBM 1975 आपण एक गेम खेळणार आहोत. शिरीष सोनी यांनी सगळ्यांना कागद वाटावे, त्याच्यावर ते आपापले मार्क्स लिहिणार आहेत. शिरीष सोनी 55 आणि सर्वात कमी मार्क अंजू 33. पारितोषिकाचा स्वीकार करा. राऊंड ऑफ अप्लॉज. वरिष्ठ नागरिक शिरीष सोनी. आतापर्यंत वाचलेले शिरीष सोनी अचानक स्टार्ट झालेले आहेत. ज्यांनी मला असे मार्क दिलेत ना, मी इकडे आणि चुपचाप मला नमस्कार अजिबात दिले नाही, अजिबात जास्त मार्क नाही. सर्टिफिकेट आपण वाटून घेऊया. आपण सर्वजण निश्चितच ही सर्टिफिकेट जपून ठेवणार आहोत. शिरीषने दिलेल्या सोन्यासारख्या संधीचं आपण सोनं केलं. परत निसर्गाची सानिध्यात आम्हाला आणून आणखी एक उत्साहाचं वातावरण निर्माण केलं. यंग झाल्यासारखं फिलिंग होतंय. खूप मजा आलेली आहे. 2 दिवस कालपासून आपण खूप मजा करतोय. किमान 2दा तरी वर्षातून भेटत राहू आणि त्यामुळे आपण एक दुसऱ्यांबरोबर आपली मैत्री वाढेल. जे कोणी आपल्या ग्रुपमधले पिकनिकला नाही आले त्यांना मी हीच विनवणी करतो की बघा, हा व्हिडिओ बघून तरी तुम्ही पहा आम्ही किती धम्माल केली आहे. 1975 हिप 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 हिप. आपले संजय कर्वे यांनी खूप पुढाकार घेतला. त्यांनी खूप अननोन ठिकाणून डेटा गोळा केला आणि जी कोर कमिटी होती याच्यामध्ये वासू, अंजली, लता, हेमा, दीपकने पण खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन याच्यामध्ये केले. हे जे मोमेंटो होते हे दीपकने बनवून आणले आहेत आणि बारीक बारीक गोष्टीमध्ये खूप ह्या सगळ्या मंडळींनी आणि श्रीकांत, सुनील हे आपला मेनू ठरवणं आणि बुकिंग करणं सगळ्यामध्ये होतं. म्हणजे सांगायचं काय हेतू की या मंडळींनी खूप मेहनत घेऊन हा 50वा कार्यक्रम आणि त्यांनी असं ठरवलं होतं की मार्च महिन्यामध्येच आपल्याला 50 वर्ष पूर्ण होणार आहेत आणि मार्च महिन्यापर्यंतच हा कार्यक्रम झालाच पाहिजे. त्याच्यामध्ये एक असा पण एक विचार होता की आपण जे आता ग्रुपमध्ये नाहीत किंवा जे नेहमी ह्या अशा ग्रुप मधल्या ऍक्टिव्हिटीजमध्ये भाग घेत नाहीत त्यांना आपण बोलवायचं, त्यांच्या मागे लागायचं की नाही. थोड्याशा चर्चेनंतर असं ठरलं की आपण सगळ्यांच्या मागे लागायचं, कारण हा वन्स इन लाईफ टाईम आहे. आता परत काही 50व्या वर्षाचा कार्यक्रम होऊ शकत नाही. त्यामुळे आम्ही अक्षरशः त्यांना आणि यात वासूने खूप वेळात एक फॉलोअप केला, सगळे पैसे गोळा केले
आणि अशा रीतीने हा कार्यक्रम फार छान पार पडला आहे. आता दीपकने ही जबाबदारी घेतली की याचं सगळ्याचं तो एडिटिंग करून एक छानशी फिल्म बनवून आपल्या ग्रुपवरती टाकेल, सगळ्यांना पाठवेल आणि हे कायमचं आपल्या स्मरणामध्ये राहील. तर मी या सगळ्यांचे आभार मानतो. आपले पहिले आभार हे आपल्या 4ही शिक्षकांचे मानतो, कारण त्यांनी आज आपल्या ग्रुपमध्ये सुद्धा आज तुम्ही ऐकलंय, तुम्ही आम्हाला कधी फोन करा, कधी आम्हाला काही काम सांगा आणि आम्ही आम्हाला जे शक्य असेल ते सगळं करू, कारण आम्ही एकमेकांसाठी पण करतो. आज परिस्थिती अशी आहे सर की आज आपण जसं बाई म्हणाले की आता तुम्ही पण सिनियर सिटीजन झालात, आमच्या लाईनीत आलात. आज प्रत्येकाला काही ना काही प्रकारची मदत आणि याची अपेक्षा असते आणि आपल्याला माहिती आहे पुढची पिढी कशी असते. आपण न बोललेलं बरं आहे. तेव्हा हेच नक्की हक्काचे लोक आहेत की यांना कोणाला असा फोन केला ना ते लगेच. जसं मी मगाशी आपल्या ह्याच्यात सांगितलं नाही, पण मी माझे गुरु आहेत. गेली 40 वर्ष मी एका ट्रस्टशी असोसिएटेड आहे जालन्याला. आमचं जेव्हा 2016 साली पहिलं हे गेट टुगेदर झालं त्याच्यामध्ये असं बोलणं निघालं की आपला प्रकाश जाधव हा फिल्म एडिटिंग करतो. मी त्याला विचारलं की अरे माझी जाम इच्छा आहे रे की मला आमच्या आश्रमावरती फिल्म काढायची. तो म्हणाला अरे मी काढतो ना मग फिल्म. त्याने इतकी मेहनत घेतली आणि 2 फिल्म आम्ही बनवल्यात, युट्यूब वरती आहेत. म्हणजे त्या ओघात त्याने मला सांगितलं हे जे त्याने सुरू केलं ना काम, म्हणजे सर काय होतं की आम्ही अकॅडमिक्स मध्ये नव्हतो, परंतु ह्या पुढच्या आयुष्यामध्ये आम्हाला जेव्हा संधी मिळाली तेव्हा आम्ही काय काय अशा गोष्टी करत आलो. तसा आपला प्रकाश जाधव आहे. म्हणजे त्याने मला असं सांगितलं, त्याची स्वतः असं नाही आहे, पण मला त्याने असं गोष्ट सांगितली की पहिला सिनेमा 2 सिनेमे आल्यानंतर गव्हर्नमेंटचं ग्रँट मिळते काहीतरी 20 लाख रुपये फिल्मवाल्यांना. तर आता ती पहिली फिल्म असते ना ती अगदी स्वस्तात काढायची असते. मला एकदम कडके असतो आपण, पैसे नसतात. तर आपल्या शिवाजी पार्कच्या स्विमिंग पूल वरती तो जातो रोज स्विमिंगला. तर तिथे येणारा एका माणसाचा भाऊ हा रत्नागिरीतल्या एका अशा ट्रस्टचं काहीतरी काम करतो. तर त्यांनी त्याला विचारलं अरे तुझ्या त्या आश्रमातली मला जागा दिलीस तर मला एक 8 दिवसामध्ये फिल्म काढायची. त्याने दिली जागा. याने ती आंबेडकर ती फिल्म काढली, रमाबाई आंबेडकर, आणि त्या फिल्मला महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं पहिलं बक्षीस मिळालं. मी मराठवाड्यात तर असं होतं, तो म्हणाला मला लोक समजायचे की मी शेड्यूल कास्ट आहे, जाधव माझं नाव आहे, माझा पण सत्कार व्हायचा फिल्म बरोबर. मी जिकडे जाईन तिकडे तर मला ते समजायचं की मी पण म्हणजे असं त्यांनी इतकी धडपड करून तो असा पुढे आलाय. मला याचं खूप कौतुक वाटलं म्हणजे. आणि आता त्याने ही वासू मगाशी मला 3 त्याने 6 का 7 फिल्म त्याच्या झाल्या आणि आता तो काहीतरी एक नवीन प्रोजेक्ट करतोय. म्हणजे आपण असं बघा, स्वतंत्र व्यवसाय करणारा माणूस कधीच रिटायर होत नाही. आम्ही मरेपर्यंत आणि जोपर्यंत काम आहे तोपर्यंत करतच राहणार, काही ना काही ते धडपड करत, कारण स्वस्त बसण्याची सवयच नसते. तर अशा बॅकग्राऊंड मध्ये आपण सगळे एकत्र राहील. आणि आज काळ असा आहे की जे एकत्र आहेत ना तेच टिकू शकतात. जो एकटा माणूस आहे त्याला खूप कठीण आहे. पण आज आम्ही हक्काने एकमेकांना बोलवू शकतो, कसल्याही बाबतीमध्ये मदत करू शकतो. तर ह्यासाठी तरी हा ग्रुप चालू राहावा. 50 वर्ष झाली आहेत, आणखीन 25 वर्षांनी पण आम्ही असंच साजरं करू असं म्हणेन. तर त्यामुळे सगळेजण मित्रमैत्रिणी तुम्ही आलात, तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार. आणि असंच ग्रुप ऍक्टिव्हिटीमध्ये तुम्ही पार्टिसिपेट करा. आता आपल्याला एक अशी आउटस्टेशन हे तर ठरलेलंच आहे प्रोग्राम, विद्याने आपल्याला बोलवलेलंच आहे पुण्याला आणि आपण नक्की जाऊ. शिक्षक असतील तर विद्या आम्ही शिक्षकांना पण घेऊ, आम्ही बस करूनच येऊ. आणि हे सगळं ऑर्गनाईज करणारे आमच्याकडे लोक आहेत. वासू आहे आमचा पहिला हिरो, मॅनेजर. असं करून आम्ही येऊ. चीफ मॅनेजर म्हणून रिटायर झाला. आणि आम्ही इतकी म्हणजे मला एकदा वंदनाने विचारलं होतं की तुम्ही मस्करी भंकस करता म्हणजे काय करता, म्हटलं तुझी एकदा करू मग तुला कारण आम्ही इतकी मस्ती आणि बंकस करतो. आणि त्या बाबतीत आम्ही अजूनही सिनियर सिटीजन झालो नाही, अजून आम्ही शाळेतलेच आहोत. हा बघा काय ऍप्रिशिएट की कशाला वय मी बघत बसताय, आनंदाने राहणं आणि बारीक सारी गोष्टीकडे दुर्लक्ष करा. ते मूल जागा ठेवणं म्हणजे विद्या कसं आहे, याच्यात क्रिएटिव्हिटी आहे. हे सोपं नाही एखाद्याची अशी चेष्टा करणं, एवढं सोपं नाही आहे. कारण ते दुसऱ्याला न दुखवता झाली तरच अर्थ आहे. म्हणून तुम्ही सांगता की आम्ही अजून
सगळं विसरलो ते एन्जॉय कर. पण तो आज तुम्ही आम्हाला इथे बोलवला, आम्ही एन्जॉय करतो. आम्हाला आनंद. बघा, हा अतिशय बोलता फीडबॅक आहे आपल्याला की बाईंना आणि यांना आवडलं हे सगळं. सो वी आर एक्स्ट्रीमली हॅपी की तुम्ही आलात आणि आमच्यात सहभागी झालात. पण हे वय घालायचंच नाही. मनोहरबाई म्हणायचे ना, उलट सांगायचं 82 ते 28. 85 वर्षाच्या होत्या तेव्हा सुद्धा जेव्हा मला काही झालेलं, मी तरुण आहे. हा एक अप्रोच आहे जीवन जगण्याचा की असं कशाला निगेटिव्ह विचार करायचा. सरवून जायचं शेवटपर्यंत. बघा बाई, प्रॉब्लेम सगळ्यांना असतात, कोणाला नसतात आणि ते दुसऱ्याला सांगून कमी होत नसतात. उगाच त्याचा विचार करण्यापेक्षा आपण आनंदाने आहेत, सगळेजण भेटलेत, मजा करा आणि असं करू तर करत आपण राहूया. पण तेच मी सांगते की आम्ही आमचं आज वय विसरलो. आताची मुलं म्हणतात तुमच्या चालेल. मग त्यामुळे मी सगळ्यांचे परत एकदा आभार मानतो आणि आपण सगळे असंच कार्यक्रम करत राहू, भेटत राहू. धन्यवाद. आता केक कटिंग.
त्यांनी आपला काय म्हणतात तसा प्रोग्रामामध्ये रंग आणला. त्याच्यानंतर आपला अवखळपणाही मजा केली, सहन केला आणि आशीर्वाद त्याच्या आधीही दिलेला त्यांनी. तर प्लीज गिव्ह देम बिग हँड अँड स्टँडिंग ओवेशन. शाळेची 75वी 2028 आहे. तुमचेही सगळ्यांचं आरोग्य उत्तम राहावं अशी आमच्या सगळ्यांचा आणि आमच्या शिक्षकांमार्फत तुमच्या सर्वांच्या जीवनामध्ये आनंद, सुख आणि समाधान अगदी संपूर्ण तुमचं जीवन संपन्न व्हावं हा आमचा आशीर्वाद आहे तुम्हाला. आणि पुढच्या कार्यक्रमाला आम्ही जरूर येऊ. नाचता येईल. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. ढगांशी वारा झुंजणारी, काळा काळा कापूस पिंजणारी. आता तुझी पाळी वीज देते टाळी, आता तुझी पाळी वीज देते टाळी. फुलं पिसारा नाच. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. हे भाऊ तुला काय झालं, काय झालं, काय झालं मला सांग. लय झालं गेलं, लय झालं, लय झालं, वय झालं आता थांब. कुणीतरी तुला छळलंय, मन लय चुरगडलंय, आतमध्ये लय जळलंय, तुला कसं नाही कळलंय. मन माझं लय गडबडलंय, धक्का बसला धडधडलंय, धडधडलंय, धडपडलंय, वाटण मारून बडबडलंय. मला ये लावलंय, 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 तुला ये लावलंय, 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 लावलंय. मला ये लावलंय, 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 तुला ये लावलंय, 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 लावलंय. कुठे निघाली घालत साडी लाल गुलाबी, पागल करते तुझे मोरनीशी चाल. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल, दिसते मी मारून ताजा फोटो माझा काढ. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल, दिसते मी मारून ताजा फोटो माझा काढ. डीजे आले का वाजव ना. संध्या गावाला झाली माझ्या लग्नाची आई, कधी म्हणणार तू राणी.
की चीज है हमारा दिल रुबा टाले हो टाले हो टाले हो। बार बार देखो हजार बार देखो कि देखने की चीज है हमारा दिल रुबा टाले हो टाले हो टाले हो। दिलदार यहाँ लाखों दिलों की बहार यहाँ पर ये बात कहाँ। हाँ जी हाँ और भी होंगे दिलदार यहाँ लाखों दिलों की बहार यहाँ पर ये बात कहाँ। ये बेमिसाल हुस्न लाजवाब ये अदा टाले हो टाले हो टाले हो। बार बार देखो हजार बार देखो कि देखने की चीज है हमारा दिल रुबा टाले हो टाले हो टाले हो। महफिल मिला या चिराग मंदिर मिला ये न पूछो के कहाँ दिल मिला। एक जन महफिल मिला या चिराग मंदिर मिला ये न पूछो के कहाँ। नया नया ये आशिकी का राज है मेरा टाले हो टाले हो टाले हो। बार बार देखो हजार बार देखो कि देखने की चीज है हमारा दिल रुबा टाले हो टाले हो टाले हो। क्यों चले प्यार पे मेरे कहो क्यों चले बैठ भी जाओ मेहरबान। बल्ले बल्ले उठ के मिस्टर क्यों चले प्यार पे मेरे कहो क्यों चले बैठ भी जाओ मेहरबान। दुआ करो मिले तुम्हें भी ऐसा दिल रुबा टाले हो टाले हो टाले हो। बार बार देखो हजार बार देखो कि देखने की चीज है हमारा दिल रुबा टाले हो टाले हो टाले हो टाले हो।
नाम चिन चिन चुप चिन चिन चुप बाबा चिन चिन चुप रक्त चांदनी में और तू हेलो मित्र हम दो बाबा लोकमान्य विद्या मंदिर जिंदाबाद 1975 इयत्ता 10वी SSC बॅचचा विजय असो.